एका रकमेचे 3 वर्षासाठी 12% वार्षिक दराने सरळ व्याज 1800 रुपये आहे. मूळ रक्कम किती? सरळ व्याज बरोबर P गुणिले R गुणिले N किंवा T वापरा. टाइम म्हणजे P गुणिले R गुणिले T छेद 100. सरळ व्याज 1800 आहे म्हणून 1800 बरोबर P गुणिले 12 गुणिले 3 भागिले 100. 12 36 गुणिले P म्हणजे 36 P येईल अंशस्थानी उजव्या बाजूला. म्हणून त्या ठिकाणी मिळेल 1800 बरोबर 36 P भागिले 100. मग आता 100 जे आहे ते 1800 कडे गेले तर गुणिले होतील. 1800ला 36 जे गुणिले आहे P ला ते तिकडे गेल्यानंतर भागिले होतील. म्हणून आपल्याला मिळेल P बरोबर 1800 गुणिले 100 भागिले 36. याचं जर आकडेमोड केली तर ते येईल 5000. कारण 36 5 180 आणि 36 0 0 म्हणजे 50 गुणिले 100 म्हणजे 5000. म्हणून P बरोबर 5000. म्हणून मूळ रक्कम बरोबर 5000 रुपये.